नमस्कार मित्रांनो, मी आज बोलायचं कारण म्हणजे आज बऱ्याच लोकांनी नुसता वापर करून घेतलाय आणि कुठलाही माणूस आज बाबा आपल्यासारखं बोलायला तयार नाही. कारण तिने कामापुरता वापर, बाबा काम आहे तर ये, काम झाल्यावरती लांब जा, अशी एक रीत आहे. म्हणून बऱ्याच राजकारत्या लोकांनी आपला वापर करून घेतलेला आहे. माझ्याशी थोडं थोडं घडलंय आणि तेच एका गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो. मित्रांनो, वाघ बसला होता झाडाखाली. वाघ बसल्यानंतर त्या वाघापाशी शेळी गेली आणि वाघाच्या पाठवणावरती शेळीने पाय दोन दिलं आणि झाडाच्या पारंब्या खाऊ लागली शेळी. तेवढं त्या गरुडाच्या पक्ष्यानं पाहिलं आणि गरुड आला जवळ आणि त्या शेळीला म्हणाला, अगं ये शेळीताई, वाघ तुला खातोय आणि तू वाघाच्या पाठवणावरती पाऊल देऊन झाडाच्या पाला खातीस म्हणल्यावर येणाऱ्या काळात काहीतरी जिल्हा परिषद असू दे किंवा नगरपालिकाचं इलेक्शन आलं असणार, त्याशिवाय अशी घटना घडणार नाही. त्यावेळी शेळीताई म्हणाली, असं करण्यासाठी काहीतरी उपकार करावा लागतो. उपकार म्हटल्यानंतर त्या गरुड पक्षाच्या डोक्यामध्ये फिट्ट बसला मित्रांनो. मग काय गरुड म्हणला, मी पण कुणाचा तरी उपकार करायला पाहिजे. गरुडून मारली भरारी, गरुड गेला. कुणाचा तरी उपकार करायला पाहिजे गेला आकाशात. गरुड लागला कोण सुखी कोण दुखी. गरडाला दोन हुंदराची पिल्ली तडपडत पडलेली गाळात अडकलेली दिसली. दया आली गरडाला आणि गरड खाली उतरला. टोचीन त्या गरडा हुंदराच्या पिल्लांना बाहेर काढलं. राडीत राड झालेली पिल्ली धुवून घेतली. परत ती गाराटली म्हणून आपल्या पक्काची ऊब दिली त्या गरडानं. जवळजवळ तासभर ऊब दिली. तासभर ऊब दिल्यानंतर गरुड म्हणला, आता पिल्ली झाल्या तरतरीत आपण गेलं पाहिजे. म्हणून गरुड हुडायला गेला. तेवढ्यात त्या उंदराच्या पिल्ल्यानी गरडाची पक्क छाटली होती, पण गरडाला सुद्धा माहीत नव्हतं. उंदराच्या पिल्ल्यानी गरड पक्षाची पक्क छाटलेली होती, गरडाला माहिती नव्हतं. गरड दया प्रेम कराय गेला, पण गरड हुडाय गेला. गरडाला हुडता येईना. राग आला कुणाचा? उंदराचा नाही, शेळीचा. कारण शेळीनं सांगितलं होतं की उपकार करायला, म्हणून हा गरड उपकार करण्यासाठी गेला होता. म्हणून गरड गेला त्या शेळी संग भांडायला. शेळीताईला जाऊन म्हणतो, अगं ये शेळीताई, तू मला आज उपकार करायला सांगितलंस म्हणून मी उपकार करण्यासाठी गेलो आणि त्याच उंदराच्या पिल्ल्याने माझी पंख छाटण्याचं काम केलं. त्यावेळी शेळीताई म्हणाली, कधीच उंदरासारख्या लोकांची सोबत संघर्ष करायचा नाही, करायचा तर वाघासारख्या लोकांचाच संघर्ष करायचा. त्यावेळी आपल्याला वाघासारखं राहायला मिळतं. म्हणून आज या उंदरासारख्या लोकांनी आजपर्यंत आमची पक्क छाटण्याचं काम केलंय. इथून पुढं आपण कसं राहायचं आणि कसं वागायचं आपणच ठरवायचं. झे मल्हार मित्रांनो, झे आयल्या बदकरी.